आयुष्य पुन्हा नाही. बस आयुष्य एकदाच आहे. जगून घ्यावे, पंखात बळ आहे तोपर्यंत. कसं हलते बघा. आणि ब्रिजच्या खाली आहे ना प्रॉपरली अशी सगळी घरी आहे छोटीशी बारकी. आणि अशा इव्हनिंगला हे आहे. आणि ह्याच्यापेक्षा भारी व्ह्यू तर पुढे चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, तर फायनली मित्रांनो आता आपण टेबल लँडच्या खाली आलेलो आहे. आणि टेबल लँडच्या खाली असणाऱ्या गोडावली नावाच्या गावामध्ये आपण इथं खाली थांबलेलो आहे. आणि इथून चाललो आहे आता आपण सिडनी पॉईंटकडे चाललो आहे. आणि तिथून आपलं नाही का ढोम धरणाचं व्यंगमय असं जबरदस्त दृश्य दिसतंय. आणि आजूबाजूला बी बरीच अशी पर्यटन स्थळे येते. तर तिथं तुम्हाला घेऊन जातो आणि तिथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. तर कंटिन्यू करा भावांनो. तर सबस्क्राईब करून घ्या. चला तुम्हाला तिथं जाऊन तिथलं व्यवस्थित शूट करून तुम्हाला त्या पॉईंटचं म्हणजे त्या पॉईंटला सिडनी नाव कशामुळे पडलं, त्या पॉईंटचं वैशिष्ट्य आणि ती पॉईंट कशासाठी तुम्ही तिथं फिरायला जायचं हे तुम्हाला सगळं दाखवतो मित्रांनो. काय नाही करायचं. तर फायनली भावांनो आता सिडनी पॉईंटला गाडी पोहोचलेली आहे आपली. तर बघूया वरती जाऊन कसं आहे सिडनी पॉईंट. तर एक डोंगर सोडून वरती जावं लागते सिडनी पॉईंटला. आणि बघा समोर असं वाटतं की आभाळ आपल्याला येऊन टेकले. तर खतरनाक इथला व्ह्यू आहे मित्रांनो सिडनी पॉईंटचा. तुम्हाला सगळी माहिती देणार आहे सिडनी पॉईंटची. आणि ह्याला सिडनी पॉईंट नाव कशामुळे पडलं. आणि समोरून एक धोम धरणाचं दृश्य दिसतंय ते पण तुम्हाला दाखवणार आहे समोरनं. तर मित्रांनो चला आता पहिल्यांदा गाडी बिडी पार्किंग करून घेतो. आणि तुम्हाला वरचं सगळं शूट करून दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता. तर फायनली मित्रांनो आता मी पोहोचलेलो आहे सिडनी पॉईंटला. सर सिडनी बेकवर्थ हे एक ब्रिटिश अधिकारी होते मुंबईचे. आणि त्यांच्या स्मरणार्थच या पॉईंटला सिडनी पॉईंट नाव देण्यात आलेलं आहे. जे की आजपर्यंत हे नाव चालूच आहे मित्रांनो. तर त्यांची ही विश्रांती करण्याची जागा होती. त्याच्यामुळंच या पॉईंटला सिडनी पॉईंट असं नाव देण्यात आलं. जे की आजपर्यंत चालूच आहे. आणि ह्या पॉईंटबद्दल सांगायचं झालं ना, आणि इथला व्ह्यू बघा. ही काय जबरदस्त व्ह्यू आहे इथला. ही समोर दिसतंय ना ते ढोम धरणाचं पाणी आहे. आपण तिथं पण जाणार आहे खाली. म्हणजे ते पूर्ण डॅम आहे ना का ढोम डॅम, तिथं पण आपण खाली जाऊन एक व्हिडिओ शूट करणार आहे. म्हणजे त्या बाजूला जायचं म्हटलं तर हे पाचगणीचा थोडंसं डोंगर उतरून त्या बाजूला खाली जावं लागतं तिकडं. मग तिथला व्ह्यू बऱ्यापैकी येतोय. तर हे बघा नजारा एन्जॉय करा भावांनो. आणि असेच नवीन नवीन नजारे पाहण्यासाठी तुमच्या व्हिडिओ जर काही यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या भावांनो माझ्या चॅनलला. यूट्यूबला बघत असला तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक खतरनाक खतरनाक व्ह्यू आपण दाखवत असतो आपण. तर मित्रांनो मी आहे आत्ता सिडनी पॉईंटला. आणि तुम्ही सिडनी पॉईंटचा व्ह्यू बघू शकता कसं काय ते. तर या पॉईंटला सिडनी पॉईंट नाव का पडलं हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ आहे आपल्या आयडीवरती, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. तर इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता. काय जबरदस्त व्ह्यू आहे. आणि ह्याच्यापेक्षा भारी व्ह्यू तर पुढे चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो यूट्यूबला बघत असला तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक खतरनाक खतरनाक व्ह्यू आपण दाखवत असतो. आपण नवीन नवीन लोकेशनला जात असतो. आणि नवीन नवीन तिथलं शूट करून ते तुम्हाला व्ह्यू वगैरे सगळं दाखवत असतो भावांनो. तर इथं असा एक झुला आहे ना, त्या झुल्यावर पण तुम्हाला नेणार आहे. थांबा. ब्रिज कसा हलते बघा. आणि ब्रिजच्या खाली आहे ना प्रॉपरली अशी सगळी घरी आहे छोटीशी बारकी. आणि अशा इव्हनिंगला हे काळजी काय घ्यायची माहिती आहे का इथं आल्यानंतर. जर का तुम्ही इथं कधी आलात आणि तर मित्रांनो जर का तुम्ही पाचगणीमध्ये आलो आणि पाचगणीमध्ये आल्यानंतर तुम्हाला एखादं शांत म्हणजे जिथं आपलं नाही का पर्यटकांची जिथं कमी वर्दळ असेल अशा ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुमच्यासाठी सिडनी पॉईंट एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे भावांनो. कारण इथं संडे मंडे सॅटर्डे म्हणजे कुठला जरी वार असला तरी इथं जास्त काही पर्यटकांची एवढी गर्दी नसते. त्याच्यामुळे तुम्ही इथं येऊन असं एकदम शांती काय असते ना ती तुम्ही इथे येऊन अगदी मन मोकळ्यापणे अनुभवू शकता. आणि मेन म्हणजे इथलं असणारं एक आकर्षण म्हणजे काय माहिती आहे का, आता मी कशावर थांबलोय माहिती आहे का, आता मी थांबलो एका लाकडी पुलावरती. तो ब्रिज तिथून कनेक्ट होतो. हा ब्रिज हा सगळा असा लाकडाने बनलेला आहे. आणि जो की या पॉइंटला येऊन थांबतो. आणि या पॉइंटला आल्यानंतर हे बघा हा पॉइंटचा जो व्ह्यू आहे तो असा इथला व्ह्यू दिसतो मित्रांनो. जबरदस्त असा इथला व्ह्यू दिसतो. फक्त काळजी काय घ्यायची माहिती आहे का इथं आल्यानंतर. जर का तुम्ही इथं कधी आलात आणि तर इथं जे फळ्या आहेत ना हे बऱ्यापैकी नाही का जुन्या झाल्या त्या फळ्या. तर व्यवस्थित केअरफुली यायचं चालेल. आणि एंडिंगला
असं येऊन थांबायचं, म्हणजे असं धरून यायचं व्यवस्थित, कारण इथल्या जे फळे आहेत का हे बऱ्यापैकी नाही का जुन्या झाल्या असल्यामुळे ते कुजल्या त्या फळ्या, त्याच्यामुळं आलं तर कधी पण सावधानीने यायचं आणि इथल्या व्ह्यूचा मस्तपैकी मजा घ्यायची वाहन, कारण आयुष्य पुन्हा नाही, बस आयुष्य एकदाच आहे, जगून घ्यावे पंखात बळ आहे तोपर्यंत. तर चला भावांनो, कसा काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून जावा. चा भाऊ अशाच नवीन नवीन ठिकाणी जाऊन तुम्हाला नवीन नवीन लोकेशन दाखवत असतो. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.